हाय हॅलो नमस्ते, कसे आहेत तुम्ही सगळे। स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आणि आता मी चालली आहे आमच्या सोसायटीच्या बाजूच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा आले होते, त्यांचं दर्शन घेण्यासाठी। खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटतं बाप्पा येतात तेव्हा। आणि बाप्पाचं रूप पाहून मन आणि डोळे दोन्ही भरून येतात। तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। इथे खूप छान अशी रांगोळी काढली होती फुलांची, अप्रतिम होती। बाप्पाचं रूप बघा किती सुंदर, मोहक आणि अप्रतिम आहे। असं वाटत होतं पाहतच राहावं। तिथून मग दर्शन घेऊन पुढे मी गेले गणपती मंदिरामध्ये आणि तिथे खूप गर्दी होती। लाईनला उभं राहण्यात जवळजवळ अर्धा पाऊण तास नंतर मग दर्शन झालं बाप्पाचं। तिथे शूटिंग काढायला जमत नव्हतं, पण मी प्रयत्न केला आणि तिथे सत्यनारायणाची पूजासुद्धा घातली होती। गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत आहे। तो दशदिशांचा स्वामी आहे। सगळ्या धार्मिक गोष्टींचा प्रारंभ हा गणेशाच्या पूजनाने होतो। बाप्पाचे सामर्थ्य हे अलौकिक आहे, अपार आहे। गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे। ती संकटांचं निवारण करणारी देवता आहे। सकळ विघ्नांचं विघ्न हरणारं आहे, म्हणून आपण त्याला विघ्नहर्ता म्हणतो। तुम्हाला माहीत आहे का, गणपती बाप्पाचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत। या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस आपण साजरे करतो, म्हणजे वर्षातून 3 वेळेस आपण गणेश जयंती साजरी करतो। पहिला अवतार हा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक म्हणून आपण साजरा करतो। दुसरा अवतार आहे भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, म्हणजेच श्री गणेश चतुर्थी म्हणून आपण पार्थिव गणेशाचे पूजन करतो। आणि तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती म्हणून आपण साजरी करतो। माघ महिन्यात पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूची चालते। तसेच भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला घरोघरी मातीच्या गणेश मूर्तींचीही पूजा केली जाते। चला तर मग माझं दर्शन झालेलं आहे आणि तिकडनं मी निघालेली आहे। येताना मला प्रज्ञेशने सांगितलं होतं, तो क्लासहून आला होता, त्याला पावभाजी खायची होती, तर मी आता तिकडेच चालली आहे पावभाजी घेण्यासाठी। तर पावभाजी घेतली आणि मग तिथून मी पुढे घरी गेली। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। गणपती बाप्पाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही मला माझा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय ते तुमच्या शहराचं नावसुद्धा कमेंटमध्ये टाईप करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आणि मी पावभाजी घेऊन आली आहे पावभाजी खायला। या कोणाकोणाला पावभाजी आवडते हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। बाय बाय, टेक केअर। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये।